कृष्ण गोड आहेच, पण बदमाश पण आहे. त्यांना माहिती होतं की आता हा सोर्स कुठे चेक करतील द्रोणाचार्य. नुसतं लोकसत्ता वाचून काही विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नसते ना, त्यांना माहिती आहे ते म्हणाले की धर्मराजाकडे जाणार आहे आणि हे सत्यवचन आहे ना. ते म्हणणार अश्वत्थामा मला काय माहित नाही, आय डोंट नो. कृष्णाने सांगितलं की धर्मराजा द्रोणाचार्य येतील, माझा मुलगा मेला करेल. हो म्हण. तो म्हणाले मी खोटं नाही बोलणार. ते म्हणाले तू खोटं नको बोलू, तू अर्धसत्य सांग. धर्मराजाचा रथ जमिनीपासून विधभर उंच चालतो, हा जमिनीला टेकत नाही. तो म्हणाला की मी असत्य वचन केलं तर हा धाराशाही होईल, म्हणजे जमिनीला टेकेल. ते म्हणाले तुझं सत्यवचन, तुझी प्रतिष्ठा, तुझं पद, तुझं रथ जमिनीला टेकणं न टेकणं फार महत्वाचं नाही आहे, राष्ट्रहित सगळ्यात महत्वाचं आहे. पहिल्यांदा तुला ते करावं लागेल. तुम्हाला हे नको सांगू की तुझी प्रतिष्ठा काय होईल. एका माणसाच्या प्रतिष्ठेला कोण किंमत देत आहे? राष्ट्र सर्वतोपरी. खोटं बोलावं लागेल. तो म्हणाला कसं काय खोटं बोलू? ते म्हणे द्रोणाचार्य विचारतील की अश्वत्थामा होता, अश्वत्थामा मेला? तू म्हण हो. मी बघितलं नाही ना. हां, सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा कुठे आहे? मी बघितलं नाही. बघितलं. हेही कृष्णानं माहिती होतं. म्हणून त्यांनी काय केलं, आता जेवढे स्ट्राईक केले त्याचे सॅटेलाइट इमेजेस गोळा करून ठेवले. ते म्हणाले माहिती आहे की हे असं विचारणार पुरावे. पुरावा. एक माहूत खाली मान घालून उभा होता, हत्तीवर बसतो. त्याला बोलवलं. का रे म्हणे असं चेहरा पाडून उभा? तो म्हणाला माझा हत्ती मेला. हत्ती मेला? काय नाव होतं तुझ्या हत्तीचं? तो म्हणाला अश्वत्थामा. आता अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारायचं कारस्थान आहे याच माहुता. त्या माहुताला समोर बोलवून त्याच्याकडून वधवून घ्यायचा डावही यांचा. धर्मराजाला म्हणाले की महात्मा, काही काही वेळेला क्रिटिकल पोझिशन मध्ये असताना महात्मा लोक फार नडतात है ना. ते ऐकलं? अश्वत्थामा होता. तो म्हणाला हत्ती? हत्ती, तुला पुरावा मिळाला की नाही अश्वत्थामा मेला एवढा? तर आता द्रोणाचार्य जेव्हा म्हणतील अश्वत्थामा मेला का, तेव्हा तू मोठ्यानं म्हणायचं अश्वत्थामा हतः आणि हळूच म्हणायचं नरोवा कुंजरोवा. हत्ती का माणूस मला माहित नाही, तेवढं हळू म्हणायचं. पण पहिल्यांदा जोरात काय म्हणायचं, अश्वत्थामा होता. आता पोरगा मेला हे कळल्यावर हळू बोललं काय, पुटपुटलं काय, आणखीन जोरात सांगितलं काय, द्रोणाचार्यांना कशाला ऐकू जाईल एवढा आघात झाल्यावर. अश्वत्थाम्याच्या मनामध्ये हा राग आहे की ह्याने कारस्थान करून मारलं आणि मारावं लागतं. जर तुम्हाला राष्ट्रहित साधायचं असेल तर साम दाम दंड भेद सगळं करून मारावं लागतं. शिवाजी महाराजांनी काय अफजल खानाला गुदगुल्या करायचे होते? काय करायचं होतं? शिवाजी महाराज सिमला करारावर विश्वास ठेवणारे नव्हते. ते सिंधू नदीचं पाणी बंद करून तळमळून मारणारे पैकी होते. आता मानवता, मग त्यांना पाणी नाही न पाणी नाही तर नाही. त्यांना घाऊक रीतीनं आम्ही एकदाच पाणी पाजवू, ते सुद्धा असं. मारावं लागतं आणि त्याच्या आधी हे सिद्ध करावं लागतं की हा मारण्याच्या लायकीचा आहे. हे सगळं कृष्णाने केलंय. पण महाभारतामध्ये जो सगळे प्रसंग येतात ते भागवतात येत नाहीत. पण इथे उल्लेख येतो, अश्वत्थाम्याच्या मनामध्ये राग आहे आणि मरणासन्न अवस्थेत कुरुक्षेत्रावर पडलेल्या आपल्या प्रिय दुर्योधनाला अश्वत्थामा सांगतो की तू काळजी करू नको, पांडव जिंकले असले तरी मी त्यांना निर्वंश करेन, मी मारेन. दुर्योधन म्हणतो की आता काय मारलं काय न मारलं? नाही म्हणे, मी सुडाचा अग्नी असतो ना तो विचित्र असतो.
आणि वैयक्तिक पातळीवरचा सूड असेल तर तो विजता विजत नाही. सूड असो दुःख असो. 4 खोल्यांच्या घरातल्या 2 खोल्यांच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊनही हरलो आणि 4ही खोल्या भावाला मिळाल्या, हे दुःख आपण जन्मभर विसरू शकत नाही. पण देशाची फाळणी झाली हे 49 साली विसरून जातो आपण. काही उपयोग नाही आपल्या धर्माचा. तो म्हणाला की मी सूड घेणार आणि तुला मी येऊन त्यांची हत्या केल्याचं सांगणार, मग तुझे प्राण सुखाने जाते. काय करशील म्हणे. आज रात्री मी त्यांच्या महालात जाईन आणि 5ही भावंडांची मुंडकी छाटून टाकेन, सरतन से जुदा. दुर्योधन म्हणतो ठीक आहे. रात्र होते. 5 पांडव आपल्या आपल्या शय्येवर निद्राधीन होण्याचा प्रयत्न. तेवढ्यात श्रीकृष्ण येतात. ते म्हणतात धर्मराजा उठा उठा, झोपताय काय. ते म्हणा झोपायची वेळ आहे. झोपताय काय म्हणजे. नाही म्हणे चला जरा आपण फेरफटका मारून येऊ. ते म्हणा आत्ता रात्री, चला तरी. पांडवांची मुलंही तिथे होती. त्यांनाही म्हणाले चला चला. हे मुलं म्हणाले की आमच्या वडिलांनी इतके आम्ही तुमच्यासाठी वेडे नाही आहोत, तुम्हाला नाही उद्योग, तुम्ही यांना कुठे घेऊन जायचंय तिथे घेऊन जा. आणि मुलांना जेव्हा उठायचं नसतं ना, सकाळी आई उठवते ना, ट्युशनची वेळ झाली, ट्युशनची वेळ झाली, आणि सकाळी बहुतेक त्या दीडदमडीच्या ट्युशनसाठीच उठवतात. व्यायामाची वेळ झाली असं म्हणणारी आई मी अजून पाहिली नाही. तर पोरं उठत नाहीत, तोंडावर पांघरून घेतात. मुलांची सवय आहे. तसं या पोरांनी सुद्धा तोंडावर पांघरून घेतला. ते म्हणे की तुम्ही एक पागल आहे, आमचे वडील 10 पागल आहेत, तुम्ही 10 कड. तोंडावर पांघरून घेऊन हे गेले बाहेर आणि 10 मिनिटांनी अश्वत्थामा आला. 1 2 3 4 5 मोजले त्याने. 5 जण झोपले, तोंडावर पांघरून घेऊन झोपले. आणि सूड विचार करू देत नाही. त्याने सपासप घाव मारून त्या 5ही निद्रिस्त जीवांना नामशेष केला, मारला. आणि मारत असताना 5ही मारले गेले तेव्हा ज्याच्या शेवटच्या मृत्यूच्या वेळी, हत्येच्या वेळी ज्याच्या तोंडावरची चादर बाहेर आली, त्यांनी बघितलं की हे पांडव नाही आहेत, ही पांडवांची पोरं आहेत, आपण ह्यांना का मारलं. क्षणभर तो बावचळला. त्याच्यामध्ये पहिला जो होता झोपलेला तो धर्मराजाचा मुलगा होता, त्याचं नाव आहे प्रतिविंध्य. त्याची हत्या झाली. मग दुसरी हत्या केली तो भीमाचा मुलगा होता. त्या भीमाच्या मुलाचं नाव होतं श्रुतसेन, त्याची हत्या केली. तिसरा जो होता तो अर्जुनाचा मुलगा होता. अर्जुनाच्या मुलाचं नाव होतं श्रुतकीर्ती, त्याची हत्या केली. चौथा जो आहे तो नकुलाचा आहे. आता हे दोघे तर नकुल सहदेव धाकटे आहेत, तसेच हेही दोघे धाकटे आहेत. त्यातल्या नकुलाच्या मुलाचा शतामिक नावाचा त्याचा मुलगा आहे, त्याची हत्या केली. आणि मग सहदेवाचा श्रुतकर्मा नावाचा मुलगा आहे, त्याची पण हत्या केली. आणि मग अश्वत्थामा गडबडून गेला. मग हे जेव्हा बाहेरून आले त्यांनी बघितलं की आपली 5ही मुलं त्यांची हत्या झाली आहे. अर्जुनाला संताप आला. अर्जुन म्हणाले की ज्या नराधमाने हे कृत्य केलंय त्याला मी शोधणार आणि त्याला मी ठार मारणार. हे मागे हाताची घडी घालून उभेच होते. ते म्हणाले की एस जयशंकर, बरोबर बोलताय तुम्ही, चला पुढे. अर्जुन म्हणाला की मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, हे कर्म कोणाचं आहे मला माहिती आहे. ते म्हणाले हो अश्वत्थाम्याचं आहे, तुला माहिती आहे. हो म्हणजे सांगितलं ना अश्वत्थाम्याने केलंय. हो मी त्याला मारल्याशिवाय अमुक तमुक तमुक. अर्जुन जरा उतावळा आहे. अश्वत्थाम्याबरोबर युद्ध झालंय. अश्वत्थाम्याला त्राहीमाम करून टाकलं. जखमी विदीर्ण पायाला दोरी बांधून फरफटत फरफटत अश्वत्थाम्याला अंगणात आणून टाकलाय द्रौपदीच्या समोर. आणि आता मारायचं. तर कृष्णाने सांगितलं की मार ना, तुला हे माहिती आहे ना, पण अश्वत्थामा चिरंजीव आहे, मारता येणार नाही. झालं मार म्हणून तूच सांगतो,
हा मरणार नाही म्हणून तूच सांगतो. आणि जेव्हा त्या अर्धमेल्या अश्वत्थामाला अंगणात आणून टाकलं, द्रौपदी बाहेर बोलवलं तिला आणि तो म्हणाला की या नराधमाने तुझ्या मुलांना मारलेला आहे, आता मी ह्याची हत्या करतो. द्रौपदी काय म्हणाली माहिती आहे? मुच्यतामेष ब्राह्मणो नितराम गुरु. 5 पोरांचा वध झालाय, हत्या झाली आहे. त्यावेळी ही क्षात्राणी काय म्हणते अर्जुनासारख्या आपल्या नवऱ्याला की थांबा, मारू नका, मी क्षात्राणी आहे, मी क्षत्रिय स्त्री आहे, माझ्या अंगणात ज्यांना आपण गुरु मानतो त्या ब्राह्मणाची हत्या होता कामा नये. कुठे आहे भेद, कुठे आहे जात? धर्म वेगळी गोष्ट आहे. ती क्षात्राणी म्हणते की नका, मारू नका. मा रोदिदस्य जननी गौतमी पती देवता. अश्वत्थाम्याची जी आई आहे गौतमी, ती पतिभक्त आहे, पतिसेवक आहे, सती आहे. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल. नवरा तर मेलाच आहे, पण पोरालाही तुम्ही मारणार. यथाहम मृतवस्यार्था, मी माझ्या मुलांसाठी आता जसं रोदिम्य श्रुमुखी, मी आता जशी टाहो फोडून रडते आहे, तेच दुःख माता गौतमीला देऊ नका. ही आहे हिंदू सनातन धर्मातली प्रतिकात्मक स्त्री. तसं काय काळीज असेल या देशातल्या आईचं. आपल्या 5 मुलांचा मृत्यू डोळ्यांनी बघितलेला आहे, त्याला जो कारणीभूत झालाय त्याला म्हणते की ह्याला मारू नका, कारण का ह्याच्या आईला माझ्यासारखं दुःख भोगावं लागावं असं मला वाटत नाही. आणि लक्षात घे की माझे नवरे अजून जिवंत आहेत, 5 पांडव जिवंत आहेत, मला संतती होऊ शकते. गौतमीच्या नवऱ्यालाही मारलं गेलेलं आहे. आता जर तिच्या पोराला माराल तर तिला संतती कशी होईल? त्यामुळं हा पुत्र जिवंत राहायला पाहिजे. आता डबल संकट आलं. एक तर हा चिरंजीव मरू शकत नाही, दुसरं द्रौपदी सांगते संपूर्ण शिक्षण क्रमामध्ये आहे ना, भारतातल्या अलौकिक स्त्रियांची चरित्र 100 मार्काला असली पाहिजे, कारण का त्याशिवाय कळणारच नाही. आम्ही जे लांडगे आणि कोल्हे डोळ्यात भरून पाठवतो ना, कॅटवॉकसाठी आमच्या देशात मुलगी जन्माला येत नाही. मांड्या उघड्या टाकून घाणेरडे कपडे घालून रस्त्याने फिरण्यासाठी आमच्या देशात मुलगी जन्माला येत नाही. कपडे घातलेत का घातले नाही असं वाटावं असे तोकडे कपडे घालून भर रस्त्यावरून फिरणाऱ्या निर्लज्ज वृत्तीच्या मुलीसारखी मुलगी आमच्या देशात जन्माला येत नाही. उलट केवळ पदराला हात लागला तर संपूर्ण वस्त्राचा त्याग करून आजीवन दिगंबर अवस्थेमध्ये शिवभक्ती करणारी अशी दक्षिणेतले मीरा. माहिती आहे नाव तिचं? हा, काय तेज आहे तिचं. ही आमची परंपरा आहे. आणि म्हणून ज्यांची मुलं आता छोट्या वर्गात आहेत, छोट्या गटात आहेत, त्यांच्या शाळेतल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये घाणेरडा अंगविक्षेप करणाऱ्या डान्समध्ये आपल्या मुलींना सहभागी होऊ देऊ नका. जर 8 वर्षाची 7 वर्षाची मुलगी कंबर लचकली म्हणून लचकून दाखवायला लागली स्टेजवर, कोणतं पातिव्रत्य, कोणती तेजस्विता, कोणतं सतीत्व तिच्यात निर्माण होईल? आणि बेशरम आईबाप त्याचा व्हिडिओ काढतात आणि फेसबुकवर शेअर करतात. आपल्या घरातल्या मुलीला सार्वजनिक जीवनात नाचवायची हौस असणाऱ्यांना पोरं तरी का होऊ देतो देव? ह्यांना वांझोट मरू दिलं पाहिजे. म्हणून फार सावध राहायला पाहिजे. द्रौपदीचं काळीज काय, थक्क होऊन जातो मी जेव्हा जेव्हा द्रौपदीचं हे रूप पाहतो. अग्निशिखाच आहे ती. आता अश्वत्थाम्याला मारायचंय नाही, द्रौपदीची तशीच इच्छा आहे आणि तो मरूही शकत नाही. त्यांनी मागे बघितलं, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड, ते हसत होते.
ते म्हणाले यापुढे लक्षात ठेव, प्रतिज्ञा करण्याआधी माझा सल्ला घेत जा. तर प्रतिज्ञा करून बसला तू अडचणीत, मी अडचणीत. पण मी तुला सांगतो की अश्वत्थामा चिरंजीव जरी असला तरी त्याच्या मस्तकावरचा मणी हे त्याच्या वैभवाचं लक्षण आहे. तो काढून टाक, म्हणजे तो जिवंत असूनही मेल्यासारखाच असेल. प्रतिष्ठा घालवणारी गोष्ट काढून टाक, प्रतिष्ठा वाढवणारी गोष्ट काढून टाक, म्हणजे पुरुष जिवंत असला तरी मेलेला. अश्वत्थाम्याचं म्हणे. मग ती जखम बळबळते, तो फिरतो वगैरे, सगळी कथा आपल्याला माहिती आहे. आता कोणाकोणाला हिमालयात दिसतोय म्हण. या देशामध्ये वेड्यांची संख्या इतकी आहे. आणि हिमालयात दिसतं म्हणजे कुठं कुलू मनालीला. कसं काय, तुम्ही हिमालयाच्या कुशीत तरी कधी गेलाय का? हिमालय की गोद में, तेवढं आपल्याला माहित आहे. पण गेलाय का कधी? इतकं सोपं आहे का अश्वत्थामध्ये? कित्येक तिकडे हिमालयात अशी वरवरची फेरी मारून आलेले असतात ना, ते एक फोटो शेअर करतातच. एका झाडाखाली एक सापळा झालेले ऋषी बसले आणि 5000 वर्ष आहेत. मी बघितलं, फोटो काढला. 1 कोटी माणसांनी फोटो काढलेले मी पाहिलंय. 1 कोटी लोकांनी. किती खोटं बोलायचं. विकत मिळतो तो फोटो. आणि तुला इतक्या सहज फोटो काढता येईल असा सापळा झालेला ऋषी इतके इझिली रस्त्यावर बसतो काय, माझं पण एक सेल्फी काढ म्हणून. वेड्यांचा देश आहे. अश्वत्थामा अशा पद्धतीनं अपमानित झालाय. श्रीकृष्णांच्या लक्षात असं आलं की आता हस्तिनापुरातलं आपलं काम संपलंय. आणि म्हणून श्रीकृष्णांनी असं सांगितलं की आता मला द्वारकेला जायला पाहिजे. माझंही घर, माझंही राज्य, तिकडे मला जावं लागेल. आता ह्या पांडवांच्या पोरांच्या हत्या करूनही अश्वत्थाम्याचा राग काही गेलेलाच नाही आहे. पांडवांना मारू शकलो नाही. पण मला एक गोष्ट अजूनही माहिती आहे, तो स्वतःलाच सांगतो अश्वत्थामा, की अभिमन्यूची पत्नी जी आहे उत्तरा, तिच्या पोटात अभिमन्यूचा गर्भ वाढतो आहे, त्याला मी मारेन. बघा सूड कुठपर्यंत जातो. आणि म्हणून मग हा काय करतो, त्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडतो. दाह दाह दाह, उत्तरेचा म्हणजे जळून खाक होईल असं शरीराचा दाह व्हायला लागला. आणि जो सांभाळू शकतो अशा स्थितीत तो आता द्वारकेला निघालाय. म्हणून ती धावत आली आणि भगवान श्रीकृष्णांचे पाय पकडले आणि ते म्हणाले, कामम दहतु माम नाथ. हा कसला तरी एक भयंकर अग्नी माझ्या आत मला जाळायला लागलेला आहे. मामे गर्भो निपात्यमा, माझं काय होईल याची मला हे नाथ श्रीकृष्णा काळजी नाही आहे. माझा गर्भ काही करून वाचला पाहिजे. हे आईचं दुसरं रूप आहे. एक आपल्या मुलाची हत्या झाल्यानंतर हत्याराला क्षमा करणारी आई आहे, आणि दुसरी उत्तरा अशी आई आहे, माझं काही पण होऊ दे पण माझ्या पोटातल्या गर्भाला मात्र काही होता कामा नये. काय करता येईल? श्रीकृष्णाने ओळखलं की हे ब्रह्मास्त्र आहे. अश्वत्थाम्याची कमजोरी अशी होती की तो ब्रह्मास्त्राचा प्रक्षेपण करू शकत होता, पण तो ते परत बोलवू शकत नव्हता. तुर्की सॅटेलाइट सारखं ते होतं. ते तुर्की द्रोण त्याच्यासारखं होतं. मिसाईल काही म्हणा, सोडले. मग आता श्रीकृष्णांच्या समोर तर धर्मसंकट आलं की पांडवांचा वंश टिकला पाहिजे. मग काय करता येईल? तर श्रीमद भागवतामध्ये असं म्हटलं, अंगुष्ठ रूप घेतलं श्रीकृष्णाने आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या गर्भाचं संरक्षण केलं. यातलं रहस्य नीट लक्षात घेऊ. भगवंतानी जेव्हा जेव्हा अवतार घेतलेला आहे ना, तेव्हा तेव्हा तो गर्भस्थ झालेला नाही आहे, तो प्रकट झालाय. पण उत्तरेसारख्या आपल्या शिष्येसाठी भगवंताने
पहिल्यांदा आणि शेवटचा गर्भवास उत्तरेच्या गर्भात स्वीकारलाय. उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला, अंगुष्ठ रूप घेऊन का होईना, पण गर्भवास नाही. आणि असा गर्भवास पत्करून भगवंतानी त्या गर्भाचं रक्षण केलं. आणि संत सांगतात की ही सगळी जादू प्रेमामुळं होते. प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू को नियम बदलते देखा. त्याचा नियम काय आहे? मी गर्भातून जन्माला येणार नाही, हा नियम आहे त्याचा. पण प्रेमासाठी त्यांनी गर्भवास पत्करला. प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभु को नियम बदलते देखा. अपना मान टले टल जाए भक्त का मान न टलते देखा. तो भक्ताचा अपमान कधी होऊ देत नाही, पण भक्त उत्तरेसारखा पाहिजे. भगवंत नेहमीच भक्ताचा मान आणि मन सांभाळायचा प्रयत्न करतो, पण कधी मान आणि मन भगवंताला अर्पण केलं असेल तर. भगवंताशी सौदा करून हे सगळं करता येणार नाही. सुतांनी ही सगळी हकीकत सांगितली. आणि मग द्वारकेला निघालेल्या भगवंताच्या जीवनामधल्या सगळ्या गोष्टी एक 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 जो उलगडून सांगणं भाग होतं ते सांगितल्या. आणि श्रीकृष्ण द्वारकेला निघाले. अर्जुन त्यांच्या बरोबर आहे. रथ हस्तिनापुरातून बाहेर आला आणि समोर एक स्त्री उभी राहिलेली पाहिला श्रीकृष्णाने. आणि सारथ्याला सांगितलं की रथ थोडा थांब. आणि बघितलं समोर तर आत्या उभी. कोणती? श्रीकृष्णांची आत्या आहे. श्रीकृष्ण रथातून खाली उतरले आणि आत्याला नमस्कार करायला लागल्याबरोबर आत्याने त्यांचे हात पकडले आणि ते म्हणाले की आता तरी लबाडी सोड. आत्तापर्यंत मी भाचा आत्या या नात्याने तुझ्याकडे पाहत होते, तू माझ्याकडे पाहत होता, पण मला माहिती आहे तू कोण आहेस. तू साक्षात नारायणाचं रूप आहेस. तू नसतास तर आम्ही पांडव जिवंत राहिलो असतो का? आमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी आम्हाला वाचवणारा कोण होता? तूच तर होता. लाक्षागृहात आम्हाला वाचवणारा कोण होता? भीमाला विषाचे लाडू दिले तेव्हा वाचवणारा कोण होता? आमच्यासाठी युद्धामध्ये आमच्या मुलांच्या पाठीशी उभं राहणारा कोण होता? आमच्या कुटुंबावर जे जे संकट आलं लहान मोठं, त्या संकटातून आम्हाला वाचवणारा तू होतास. मला माहिती आहे की तू नारायण आहेस, तू काय माझा नुसता भाचा नाहीस. आणि म्हणून कुंतीने भगवंताची स्तुती केली. हे एक स्त्रीचं रूप आहे. भाचा म्हणून गृहीत नाही धरला. भाच्यामधल्या ईश्वरी तत्वाचं दर्शन झाल्यावर ईश्वर मानून भाच्याचं स्तवन केलंय कुंती मातेने. आणि कुंती मातेने ही सगळी स्तुती केली आहे मुखोद्गत करण्यासारखी, कंठस्थ करण्यासारखी. ही स्तुती केल्यानंतर मोक्ष मागितला नाही, मुक्ती मागितली नाही, सुखसंपदा मागितली नाही. कुंती मातेनी भगवान श्रीकृष्णांच्याकडे म्हटलं, विपद संतो न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. मला मोक्ष नको, मुक्ती नको, सुख नको, समृद्ध नको. हे भगवंता माझ्या जीवनात पावलोपावली माझ्यावरती आपदा येऊ देत, संकट येऊ देत. विपद संत, विपदा येऊ देत. कारण का? जेव्हा आम्ही सुखात असू ना तेव्हा तुझी आठवण येत नाही, पण जेव्हा संकट येतात ना तेव्हा तुझी आठवण येते. आणि संकटातून वाचवायला तू येतोस तेव्हा तुझं जे दर्शन होतं ते सुखात असताना होणार नाही. त्यामुळं तू आम्हाला संकट दे. आता एवढी स्तुती ऐकल्यानंतर, आत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर ती म्हणाली, थोडा थोडा काळ तरी आमच्या सहवासात राहा. परत आले ते. प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नाही. बघा प्रेम काय काय घडवतं. परत आले ते. हस्तिनापुरामध्ये राहायला सुरुवात केली. कुंतीने ही जेव्हा स्तुती केली ना तेव्हा एक सिद्धांत फार छान सांगितलाय. ती म्हणते की तुझं हे भगवंतात दर्शन आहे ना कुणाला घडतं? स्तुती करताना ती असं म्हणते की परमात्मा तू कुणाला दर्शन देतोस हे मला माहिती आहे. उच्च कुळात जन्माला झालाय म्हणून तू कुणाला दर्शन देत नाही.
विद्या आणि संपत्ती ज्याच्याकडे आहे त्याला तर तुझ्या नाव घेण्याची सुद्धा बुद्धी होऊ देत नाहीस तू. मला माहिती आहे की तुझं दर्शन कोणाला होतं, प्रापंचिक आसक्ती असणाऱ्यांना तुझं दर्शन होत नाही. बघा, हे सगळं तुमच्या माझ्यासाठी उपयोगी आहे. मनामध्ये वासना असतील तर त्याला तुझं दर्शन होत नाही. आणि म्हणून तुझं जर दर्शन पाहिजे असेल तर अहैतुक्य प्रतिहता भक्ती जमली पाहिजे, जिथून आपण आता सुरू केलं होतं. मग श्रीकृष्णाच्या बरोबर श्रीकृष्ण त्यांच्या विनवणीने आत्याच्या हस्तिनापुरामध्ये राहायला आले. इकडे राहायला येण्याचा आणखीन एक निमित्त होतंच. प्रचंड मोठं युद्ध झालं, पांडवांना यश मिळालं, विजय प्राप्त झाला, साम्राज्य मिळालं वगैरे जे काही आहे. पण ह्या सगळ्या युद्धामध्ये झालेल्या जीवित वित्त हानीमुळं धर्मराज व्यथित झाले होते, युधिष्ठिर व्यथित झाले होते. एक नैराश्य त्यांच्या, सात्विक माणूस असतो ना, सत्प्रवृत्त असतो, मी जसं म्हटलं की त्याचं सबकॉन्शियस त्याला नाही बसू देत, त्याला ते असं गिल्ट फील होत राहतं की अरे चुकलं, हे जरी आपल्याला मिळालं हे सगळं, आपण कुणाला मारलं, शाला संबंधी नसतं, मित्रांना मारलं, जवळच्यांना मारलं, गुरुना मारलं, आप्तांना मारलं, आणि त्यांना मारून हे सगळं आपल्याला मिळालंय. युधिष्ठिर खूप खचून गेले, डिप्रेशनमध्ये गेले, दुःखी झाले. आता युधिष्ठिराला कोण ह्या डिप्रेशनमधनं बाहेर काढेल? तर श्रीकृष्णांच्या मनामध्ये विचार आला की एकच व्यक्ती आहे की जी अधिकारानं सांगू शकते, ते आहेत पितामह भीष्म. आणि पितामह भीष्म कुरुक्षेत्रावरती शरपंजरी पडलेले आहे, सगळ्या अंगामध्ये बाण घुसलेत आणि जमिनीवरती त्या बाणांची शय्या झाली आणि त्याच्यावरती पडले. चेहऱ्यावरती दुःखाचं लेश सुद्धा नाही, वेदना नाही, कणणं नाही, कुथणं नाही, काही नाही. आता इतकं सगळं झाल्यानंतर मृत्यू त्यांना न्यायला आला तर त्याने मृत्यूला सांगितलं की बाजूला उभा राहा, इच्छामरणी आहेत ते म्हणाले की इथे थांब, दक्षिणायन चालू आहे तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही, मी प्राण उत्तरायणामध्ये सोडेन. मृत्यूला उभं करणारा पुरुष या देशाचं संस्कृतीने निर्माण केलेलं पुरुषाचं व्यक्तित्व आहे. आम्ही तर ठेच लागले तर औच म्हणतो, औच. आई ग सुद्धा म्हणत नाही, औच, कारण का त्या ठेच लागलेल्या औषधात ते आहे ना शब्द जाहिरातीत, औच. आई ग म्हण, किंवा आई गची जेवढी व्हर्शन्स आहेत मराठी भाषेत सगळी म्हण, औच काय. पुरुषांना बायकी बनवणारा बाजार आहे हा. भीष्म तसे नाही, मृत्यूला सांगितलं उभं राहा, मृत्यू दासासारखा उभं राहिला. हे आहेत आपले पूर्वज.